हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता तुम्ही जसं इथे व्हिडिओमध्ये बघताय ना, देवांश ना सकाळी खूप लवकर उठतो, म्हणजे कधी कधी 5, 5:30, 6 आणि त्यानंतर ना थोडा वेळ त्याच्यासोबत खेळायचं आणि मग नंतर तो थोड्या वेळानं एकटा खेळायला लागतो. तर त्याला आता इथं थोडंसं खेळायला ठेवलेलं आहे आणि आता ना मला बनवून घ्यायचा आहे नाश्ता. तर आज नाश्त्यासाठी बनवणार आहे इडली, चटणी आणि सांबार. तर इडली आणि चटणी, पण आमच्याकडे इडली, चटणी आणि सांबार त्याच्याबरोबर लागतंच, कारण सगळ्यांना आवडतं आणि चटणीबरोबर फक्त इडली कोणाला जास्त आवडत नाही. त्यामुळे इडली, चटणी आणि सांबार असं सगळंच करायचं आहे. तर आता इथं थोडा वेळ त्याला खेळून दिलं, मग तो दमल्यानंतर ना पुन्हा थोड्या वेळानंतर झोपतो. तर त्याला इथं झोपवलं आहे आणि विघ्नेशला पण आज सुट्टी आहे, तो सुद्धा झोपलेला आहे. त्यानंतर ना मी आली आहे किचनमध्ये. तर आता इथं केस वगैरे माझे थोडेसे विस्कटलेलेच आहेत, कारण त्याला मी झोपवले आणि तो परत आता उठायच्या आतमध्ये मला बेसिक जी काही नाश्त्याची तयारी आहे जेवढी करता येईल तर तेवढी मी करून घेते. तर किचनमध्ये आले आणि इथे ना पहिलं मी सांबार बनवायचं आहे, तर त्यासाठी कुकर लावून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये ना मी फक्त तुरीची किंवा मुगाची डाळ नाही, तर तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ असेल तर चण्याची डाळ असं मिक्स डाळ लावलेली आहे कुकरला. आणि त्यामध्ये थोडंसं हळद टाकलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ना सांबारमध्ये ज्या भाज्या टाकायच्या आहेत तर त्या मी आदल्या दिवशीच फ्रीजमध्ये काढून ठेवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये लाल भोपळा आहे, थोडासा दुधी भोपळा आहे, त्याच्यानंतर शेवग्याची शेंग आहे, फरसबी आहे आणि टोमॅटो आहे, थोडंसं गाजर आहे. तर या सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या भाज्या ना मी कुकरमध्ये शिजायला ठेवत नाही, कारण कुकरमध्ये जर त्या डाळीबरोबर लावल्या ना तर शेवग्याची शेंग जी आहे ना ती पूर्ण स्मॅश होऊन जाते आणि मग जेव्हा आपण सांबार वगैरे करतो तर ती पूर्ण अशी एकदम बारीक होऊन जाते आणि मग कधी कधी ना खाताना त्या शेंगांचे जे कडक साल वगैरे असते ना तर ती घशामध्ये अडकण्याची भीती असते. तर त्यासाठी ते मी सेपरेट अशा पद्धतीनं पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे शिजण्यासाठी. आणि त्यानंतर ना आता इथं इडलीचं पीठसुद्धा विकतच आणलेलं आहे, कारण घरी काय मी भिजवलेलं नाही आहे इडलीचं पीठ. तर इमर्जन्सी कधीही करायचं असेल तर अर्धा किलो पीठ आणून घेते आणि त्याच्या पण इडल्या छान होतात, आंबट पण नसतं पीठ आणि सर्वांना आवडतात. आणि त्याच्यामुळं घरी काय भिजत घातलेलं नाही. तर हे पीठसुद्धा काढून घेतले. तर आता इडली बनवून घेते. आता 3 गॅसची शेगडी माझ्याकडे आहे ना, त्यामुळे माझं कुठलंही किचनचं जेवण असेल, नाश्ता असेल, खूप गडबड जरी झाली ना तरी आरामात बनवून होतो. कारण आता मी सांबार एका गॅसवर ठेवलेला आहे, त्यानंतर एका गॅसवर मी ज्या भाज्या मला टाकायच्या आहेत त्या शिजत ठेवलेल्या आहेत आणि तिसऱ्या गॅसवर ना इडलीचा कुकर आहे, तर तो त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ना आता हे इडली पात्र आहे त्याला तेल वगैरे छानपैकी लावून घेते, जेणेकरून इडल्या खाली चिकटणार नाहीत. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे इडली आणि चटणीची, पण मी आज तुमच्यासोबत सांबारची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. आणि खूप छान टेस्टी, अगदी हॉटेलच्या सांबारसारखं होतं आणि छान कॉम्बिनेशन होतं सगळं इडली, चटणी आणि सांबार. तर इथे ना मी जे बॅटर वगैरे आहे ते सगळ्या ह्याच्यामध्ये साच्यामध्ये टाकून घेते आणि अर्ध्या किलोमध्ये ना हे 12 इडल्या अगदी परफेक्ट होतात. थोड्याशा मोठ्या मोठ्या होतात, कारण एकाच लॉटमध्ये मी ते सगळं जे आहे बॅटर ते संपवून टाकते. तर अर्धा किलो आम्हाला एका टायमिंगला सफिशियंट होतं आणि जर 1 किलो आणलं तर अर्धा किलोचं बनवते आणि राहिलेले अर्धा किलो जे आहे ते नेक्स्ट डेसाठी किंवा त्याचे डोसे वगैरे बनवते. कारण पीठ जेव्हा विकत आणतो तर तेव्हा त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं नसतं. तर ते आणतानाच सांगतात की 3 दिवसांपर्यंत तुम्ही हे व्यवस्थित ठेवलं फ्रीजमध्ये तर ते चालेल म्हणून. तर इथे ना छानपैकी सगळं बॅटर जे आहे ते इडलीच्या भांड्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता इथे ना पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता इथे याच्यामध्ये ना माझ्याकडे लिंबू टाकायचं होतं, कारण खाली ते भांडं थोडंसं काळं होतं, पण ते लिंबू नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही आहे. आणि त्यानंतर ना ह्या इडलीच्या ज्या जाळ्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. आणि ही इडलीची जाळी ठेवताना ना जिथं होल आहे तिथेच दुसरी जाळी आहे त्याची इडली आली पाहिजे अशा पद्धतीनं ठेवायची, जेणेकरून खालची जी स्टीम वर येते त्या स्टीमच्या वाफेने वरची जी आपली इडली असेल तर ती छानपैकी तयार फुलते आणि छानपैकी लवकर तयार होते. तर इथे आता हा जो कुकर आहे त्याच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजी पण थोडीशी शिजत आलेली आहे. तर आता इथे ना चटणीची तयारी करून घेते. तर आता चटणीसाठी ओलं खोबरं असेल तर मी ओल्या खोबऱ्याचीच करते, पण ओलं खोबरं जर नसेल तर स्पेशली त्यासाठी मी नारळ आणत नाही. तर इथे मी काय केलेलं आहे, सुकं खोबरं जे आहे आपलं अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी, आपल्याला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये इडली बनवायची, चटणी बनवायची आहे तर ती आदल्या दिवशी मी पाण्यात भिजत घालून ठेवलेली होती, जेणेकरून ती एकदम दुसऱ्या दिवशी ना सॉफ्ट होते, छान होते. आणि हे मी आता इथे चिरून घेते
आणि इथे ना आता बाळ उठले तर तो पण तिथे खाली खेळतोय, तर सारखं त्याच्याकडे लक्ष देत देत मला जितकी कामं आता करता येतील ना तेवढी मी करून घेते. तर हे खोबऱ्याचे छानपैकी काप केलेले आहेत आणि रात्रभर भिजत घातल्यामुळे ना हे थोडेसे आता मऊ झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे किंवा चणे असतील भाजलेले किंवा डाळ असतील तर ती टाकायची. त्याच्यामुळे ना चटणीला खूप छान टेस्ट येते. आणि मीठ टाकायचं, लसणाची एखादी पाकळी टाकायची. तर आता इथे ना मिरची मी जास्त टाकत नाही, कारण खूप जास्त तिखट झाली ना चटणी तर ती खाल्ली जात नाही. तर त्यासाठी एकच मिरची, थोडीशी लसूण पाकळ्या, त्यानंतर माझ्याकडे डाळं नाही आहेत तर भाजलेले चणे आहेत तर ते थोडेसे टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. ह्याच्यामध्ये दही किंवा शेंगदाणे वगैरे भाजून ते सुद्धा टाकू शकता आणि खूप छान चवसुद्धा येते त्याने. तर हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकणार आहे आता आणि छानपैकी मिक्सरला ना एकदम बारीक वाटून घ्यायची, जाडसर ठेवायची नाही. बारीक आपण जेवढी वाटू ना तर तेवढी चटणीची टेस्ट ना खूप छान येते. तर इथे वाटून घेते आणि सोबतच ना त्याच्यावर पण लक्ष ठेवते, कारण तिथे त्याला खेळायला दिलेलं आहे मी खाली. तर खेळणी किंवा घरातलं थोडंसं डिश असेल किंवा वाटी असेल ही, कारण प्रत्येक लहान मुलाला ना त्याचीच खेळणी खेळून खेळून बोर होतं. त्याच्यामुळं घरातली भांडी ही खेळायला लागतातच लागतात. त्याच्याशिवाय मला नाही वाटत कोणाचं बालपण गेलं असेल की घरातल्या कुठल्याही भांड्यांबरोबर ते बाळ खेळत नाही. तर आता इथे ना चटणी छानपैकी मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ना चटणी मिळून येते. तर जाडसर वगैरे वाटली ना तर ती मिळून येत नाही. आणि त्यानंतर आता इथं कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर इथे ना मी त्याला घेतलं आहे, कारण कंटिन्युअस तो जास्त काही काम करून देत नाही. तर थोडंसं त्याला आता इथं घेते, म्हणजे बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. आता थोडंसं आता ना त्याला घेते, त्याच्यासोबत खेळते किंवा त्याला काय हवं आहे नको आहे ते बघते. आता थोडंसं ते झाल्यानंतर त्याचं सगळं आवरल्यानंतर ना परत आले किचनमध्ये. आता इथं जो कुकर थंड झाला होता ना तर ती डाळ छानपैकी शिजली आहे तर ती घोटून घेते. तर रवीनं अशा पद्धतीनं व्यवस्थित घोटून घेतली ना तर सांबार आपलं एकसारखं होतं, म्हणजे डाळ वेगळं आणि पाणी वेगळं असं होत नाही. आणि भाज्यासुद्धा छानपैकी शिजल्यात. तर आता ह्याच्यामधले ना जी शेवग्याची शेंग होती ती पहिली काढून घेते, कारण बाकीच्या भाज्या ना एकदम बारीक करायच्या जेणेकरून ते सांबारमध्ये एकदम मिक्स होऊन जातील. तर त्या छानपैकी आता हेतलं जे भाजी शिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा टाकून नाही द्यायचं, ते आपल्या सांबारमध्येच टाकायचं, जेणेकरून एक्स्ट्रा वरचं पाणी लागणार नाही आणि सगळी भाज्यांची चवसुद्धा त्या सांबारमध्ये उतरेल. आणि ह्याच रवीने ना सगळ्या भाज्या जे शिजवून घेतलेल्या आहेत तर एकदम छानपैकी स्मॅश करून घेते, ज्यामुळे ना सांबारची, जसं आपण हॉटेलमध्ये सांबार खातो ना त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या ज्या भाज्या असतात त्या छान स्मॅश केलेल्या असतात. आता याच्यामध्ये वांगं असतं ना तर अजून टेस्ट छान आली असती, पण माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी काही वांगं ह्याच्यामध्ये घातलेलं नाही. आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या भाज्या आणि डाळ सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे त्याची चव जी आहे ती एकदम छान येते. त्यानंतर पुन्हा आता हे गॅसवर ठेवले, त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पण टाकायच्या. आता त्या शेंगा तशाच अखंड राहतील. आता त्याच्यानंतर ना गॅसवर पुन्हा कुकर ठेवलेला आहे. आता त्या सांबारला फोडणी वगैरे द्यायची आहे. आणि त्यानंतर ना इथे सांबार मसाला जो आहे तर तो मी एका पेल्यामध्ये काढून घेते अगोदर, कारण असाच जर टाकलं ना तर त्याच्या गाठी होतात त्या मसाल्याच्या, तो व्यवस्थित एकजीव होत नाही. तर सांबार मसाला साधारणतः 2-2.5 चमचे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यातलंच थोडंसं पाणी टाकून ना ते एकजीव करून घेणार, जेणेकरून जो काही मसाला आहे ना तो छानपैकी विरघळेल सगळा त्याच्यामध्ये आणि त्याच्या गाठी होणार नाहीत. आणि तो विरघळलेला जो मसाला आहे तो सगळा सांबारमध्ये टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठलाही लाल तिखट किंवा बाकीचा गरम मसाला वगैरे टाकायचा नाही. जो काही आपला सांबार मसाला असेल तर तोच फक्त टाकायचा आहे. आणि हळद, थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ आधी शिजताना टाकलं होतं. तर आता इथे छानपैकी सांबारला आता कलरसुद्धा मसाला टाकल्यामुळे चेंज झालेला आहे आणि सांबार ना एकदम असं लाल भडक दिसत नाही, थोडंसं असं सपक कलरचंच दिसतं. तर आता इडली पण इथे छानपैकी तयार झाली आहे. तर तो कुकर थोडासा थंड होऊन दिला आहे, जेणेकरून इडली छानपैकी मुरेल. आणि आता सांबार तयार झालेला आहे, चटणी तयार झालेली आहे, इडलीसुद्धा तयार झालेली आहे. आणि आता ना ह्याला तडका द्यायचा, म्हणजे आपली इडली व्यवस्थित झालेली आहे त्याच्यासोबत ना सांबारला असं छानपैकी तडका दिला चटणीला तर खूप छान टेस्ट लागते. आणि सांबारमध्ये ना आता इथं चिंच मी थोडीशी भिजत घातली होती, तर चिंचसुद्धा भिजत घालायची आणि त्याचा जो कोळ असतो, त्याचं पाणी असतं तर ते सांबारमध्ये टाकायचं. याच्यामुळे ना सांबारला खूप छान चव येते. आणि चवीनुसार थोडासा गूळ टाकायचा आहे. आणि आता इथं मीठ सगळ्यात शेवटी मी टाकते, कारण ज्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पातळ वगैरे हवं आहे त्या कन्सिस्टमध्ये पाणी ॲड करायचं आणि त्यानुसार मीठ टाकायचं आहे.
तर इथे ना चमचासुद्धा गरम झाला होता माझा, म्हणून इथं कपड्याने धरून छानपैकी सगळं आता हलवून घेते. आणि आता फक्त राहिलं आहे माझं तडका द्यायचा. तर चटणीला पण छानपैकी तडका देते आणि त्यानंतर सांबरलासुद्धा, जेणेकरून ना ते दोघांची चवसुद्धा या तडक्यामुळे ना एकदम वाढते. आणि इथे ना मी आता बाहेर आमचं जे कढीपत्त्याचं झाड आहे ना, तर त्याचा छानपैकी कढीपत्ता आणलेला आहे. आणि इथे छानपैकी तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये टाकलेली आहे मोहरी, त्याच्यानंतर टाकलेलं आहे जिरं, आणि त्याच्यानंतर हा जो मी फ्रेश कढीपत्ता आणला आहे ना तो टाकलेला आहे. आणि एकदम छान असा तडका, एकदम सगळं हे तडतडू द्यायचं. आणि त्यानंतर ना आता इथे सांबरलासुद्धा उकळी आली आहे, सांबरमध्ये सुद्धा तो तडका टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना चटणीमध्ये सुद्धा तडका टाकून ना असं झाकून ठेवायचं, जेणेकरून तो वास जो आहे ना तो त्याच्यामध्येच मुरेल. तर इथे आता तुम्ही हवं असेल तर तुम्हाला थोडेसे मेथीदाणे पण टाकू शकता, पण मी नाही टाकले कारण मला चटणीला सुद्धा तडका द्यायचा होता. आणि लाल मिरची सुकी वगैरे असेल तर तीसुद्धा टाकू शकता. आणि छान उकळी आली आहे आणि सांबर आपलं मस्त तयार झालेलं आहे. अजून थोडंसं एक 5-1 मिनटं मी उकळू देईल आणि त्यानंतर गॅस बंद करेन. आणि सगळ्यात शेवटी ना त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची, ज्याच्यामुळे सांबरची टेस्ट एकदम छान येते आणि खूप सुंदर लागतं चवीला. तर इथे कोथिंबीर टाकलेली आहे सगळ्यात शेवटी. आणि थोडा वेळ आता उकळू देते. आणि सांबर खूप घट्ट पण करायचं नाही, कारण पातळच सांबरची टेस्ट छान लागते. आणि आता इथं चटणीसुद्धा थोडा वेळ ते भांडं गरम त्याच्यावर ठेवलं होतं, त्या चटणीलासुद्धा छानपैकी तडका लागलेला आहे. आणि हे सुद्धा सगळं मिक्स करते. तर छान असा नाश्ता माझा तयार झालेला आहे. चटणी, त्याच्यानंतर सांबर आणि त्याच्यानंतर इडली. तर अगदी घरगुती जे काही आपलं साहित्य असेल त्याच्यामध्ये सुद्धा अगदी छान, बाहेर जसा हॉटेलमध्ये वगैरे मिळतो तसा नाश्ता आपला तयार होतो घरामध्येच. आणि हे सगळं एका वेळी खाल्लं ना तर भरपूर हेवी नाश्ता होऊन जातो. मग दुपारी जेवणासाठी थोडंसं लेट वगैरे झाला तरीसुद्धा चालतं. आणि त्यातून आज आम्हाला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं आहे, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता पहिल्यांदा ना नाश्ता करून घेऊया. तर इथं मी प्लेट वाढून घेते पहिली नाश्त्यासाठी. तर ह्या आहेत इडल्या. आणि इडलीनंतर आता इथं मी वाढते गरम गरम जे सांबर केलेलं आहे ते सांबर. आणि त्यानंतर वाटीमध्ये ना चटणी. तर अशा पद्धतीनं हे सगळं पहिलं आम्ही नाश्ता करून घेतो. आणि त्याच्यानंतर ना दुपारी थोडंसं आराम वगैरे करून, तर बघूया आता बाहेर जायचं किती वाजता प्लॅन होतं आहे, कारण ऑलरेडी 2-3 दिवस झालं आज जाऊ उद्या जाऊ असं करून तो प्लॅन पेंडिंग राहत होता. तर आज बघू फायनली त्याला मुहूर्त मिळाला तर जाऊया. तर अशा पद्धतीनं दुपारी सगळं आराम वगैरे केला, घरातली सगळी कामं जेवणं वगैरे सगळी आटोपली. आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30. आणि छानपैकी इथं देवांशला सुद्धा तयार केलेलं आहे आणि आम्हीसुद्धा सगळे तयार झालेलो आहोत. तर छान मी पण हा ड्रेस घातलेला आहे. तर हा बऱ्याच दिवसानंतर आता मी घातलेला आहे, कारण बाहेर जाणं होत नाही त्यामुळे चांगले ड्रेस काय वापरता येत नाही. आणि घरामध्ये तर रेग्युलरच वापरते, फिडिंगसाठीचे वगैरे आहेत ते, किंवा गाऊन वगैरे. तर आता इथे ना छान देवांशलासुद्धा तयार केलेलं आहे आणि थोडेसे मस्त फोटो वगैरे घेतले, कारण तयार झाल्यानंतर फोटो घ्यायला तर सगळ्यांनाच आवडतं, मलासुद्धा खूप आवडतं. तर इथे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर ना आता देवांशला पण ना संध्याकाळी 5-5:30 वाजलेत, तर थोडीशी झोप आलेली आहे. पण तरी म्हटलं थोडंसं जाऊन येऊया, कारण आज उद्या करून ते खूपच लेट होतं आहे. आणि आता जर लेट झालं तर मग आपल्याला बाहेर जाताच येणार नाही. तर निघालो आता हे मार्केटमधून. तर आम्ही ना आज निघालो होतो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर गणपती बसल्यापासून आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं आहे, पण त्यासाठी काही मुहूर्त मिळतच नव्हता. तर आज म्हटलं फायनली ना अनंत चतुर्दशीच्या आधी 2 दिवस तरी किमान आपण दर्शन घेऊन येऊया, कारण लास्ट दिवशी ते दर्शन नाही घेता येणार आणि शेवटच्या दिवशीसुद्धा आपलं प्लॅन होईल किंवा न होईल. त्यामुळे आज त्याला काही झोपवलं नाही संध्याकाळी, तर सगळं आवरलं आणि म्हटलं दर्शन करून येऊया. छानपैकी दर्शन वगैरे करून आल्यानंतर ना त्याला आधी झोप आली होती, पण घरी आल्यानंतर बघितलं ना तर मस्त खेळतोय तो, त्याला काही झोप वगैरे नंतर आलेली नाही. छान चेंज वगैरे केलं आणि त्यानंतर ना विघ्नेशसोबत इथे तो कीबोर्ड वाजवत बसला होता आणि त्यातून छान आवाज येत होता. तर त्याला खूप मजा वाटली आणि छान मस्त एन्जॉय करतोय तो. आता बघूया संध्याकाळी किती वाजता झोपतोय आणि काय होतंय ते. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू सो मच. बाय बाय.